नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य सुदृढ कसं ठेवायचं याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो। आजच्या या कार्यक्रमात आपण इतरांना अवयवदान करून एक प्रकारे जीवनदान कसं द्यायचं याबाबत माहिती जाणून घेणार आहोत। आपला आजचा विषय आहे अवयवदानाबाबत सर्व काही, ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या चर्चेत सहभागी झाले आहेत डॉक्टर शैलेश काकडे, जे पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणात विशेष रस आहे। त्यांनी अनेक HBO असंगत प्रत्यारोपण, स्वॅब प्रत्यारोपण आणि बालकांचं प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे। आतापर्यंत त्यांनी सुमारे 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण केले असून त्यात 95% जास्त उपचार यशस्वी झालेले आहेत। नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्कार। तसंच आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर दिनेश झिरपे, जे पुण्यातील सुप्रसिद्ध सह्याद्री रुग्णालयात लिव्हर ट्रान्सप्लांट व गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अर्थात GI सर्जरी विभागाचे संचालक आहेत। त्यांनी 1000हून अधिक जटिल शस्त्रक्रिया आणि 500हून अधिक लिव्हर ट्रान्सप्लांट्स यशस्वीपणे केलेले आहेत। त्यांना यंग स्कॉलर अवॉर्ड इन GI सर्जरी हा सन्मान प्राप्त झालेला आहे। गॅस्ट्रो सर्जरीच्या अंतिम परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम आल्यामुळे उपराष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन त्यांना गौरविण्यात आलं। नमस्कार डॉक्टर, आपलंही या कार्यक्रमात स्वागत आहे। नमस्कार डॉक्टर, साधारणपणे जेव्हा ब्रेन डेथ होते त्यानंतर अवयवदान करता येतात। मुळात ब्रेन डेथ म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यानंतर कोणकोणते अवयव दान करता येतात? ब्रेन डेड हे जे पेशंट्स असतात ते अकॉर्डिंग टू लॉ त्यांना मृत घोषित करू शकतो। कारण ब्रेन डेड पेशंटचं हृदय जरी चालू असलं तरी ते सगळं सपोर्ट सिस्टीमवर असतं। ब्रेन डेड पेशंट हे व्हेंटिलेटरी सपोर्ट शिवाय श्वास घेऊ शकत नाही आणि त्यांचे कुठलेही कार्य जे सगळे चालू असते शरीरातलं, किडनीचं किंवा लिव्हर, तर हे सगळं कार्य फक्त सपोर्ट सिस्टीममुळे चालू असतं। तर ज्यावेळेस आपण या पेशंट्सचे सपोर्ट सिस्टीम कमी करतो तर ते स्वतःहून श्वास घेऊ शकत नाही किंवा मग सगळ्या गोष्टी बंद पडतात, इन्क्लुडिंग हृदय। म्हणून शासकीय किंवा आपल्या नियमानुसार ब्रेन डेड पेशंटला ॲक्च्युली मृत पेशंटच मानले जातं। पण म्हणून आपण त्यांचे अवयव दान करायसाठी घेण्यात काही हरकत नसते। आणि ब्रेन डेड पेशंट्सचे कुठले अवयव आपण घेऊ शकतो तर त्यामध्ये मुख्यतः हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड, लिव्हर किंवा इंटेस्टाईन्स, या सगळ्या स्किन, कॉर्निया, या सगळ्या गोष्टी आपण डोनेशनसाठी वापरू शकतो। डॉक्टर शैलेश, आपल्यासाठीच पुढचा प्रश्न आहे। आपल्या भारतात अवयवदानासाठी नोंदणी कशी करता येते? ही प्रक्रिया फार किचकट असते का? नाही, मुळीच नाही। आपण अवयवदानासाठी जी प्रक्रिया आहे ती जी प्रक्रिया फार सोपी आहे आणि ती आपण नोटोची एक वेबसाईट असते, जर ऑनलाईन करायचं असेल तर त्या वेबसाईटवर ते नोटो म्हणजे एक नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवर जाऊन आपण आपलं नाव, पत्ता आणि आपली ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा असं काही ओळखपत्र दिली तर त्यानंतर ते आपल्याला आपण अवयवदानासाठी इच्छुक आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर हो म्हटल्यास आपण त्याच्यामध्ये रजिस्टर होऊ शकतो आणि आपल्याला एक कार्ड मिळतं। पण एक गोष्ट फार महत्त्वाची लक्षात ठेवायला आहे की आपण रजिस्टर जरी केलं तरी आपल्या नातेवाईकांना या गोष्टी सांगणे की आम्ही या गोष्टीसाठी रजिस्टर केलं आहे किंवा आम्ही याच्यासाठी इच्छुक आहोत, हे महत्त्वाची बाब आहे। कारण जरी असा काही अपघात घडला किंवा असं काही संकट आलं तर त्यावेळेस फॅमिलीतल्या लोकांनी जोपर्यंत संमती नसते तोपर्यंत अवयवदानाची परवानगी घेऊ शकत नाही। म्हणून रिलेटिव्हला माहीत असणे फार आवश्यक असते आणि ही प्रक्रिया बिलकुल पण किचकट नाही आहे। पुढचा प्रश्न डॉक्टर दिनेश आपल्यासाठी आहे। जिवंतपणी सुद्धा आपल्याला काही अवयव दान करता येतात। हे दान नेमकं कसं असतं? म्हणजे कोणकोणते अवयव आपण दान करू शकतो?
फार महत्वाचा प्रश्न आहे हा, की बऱ्याच लोकांना वाटतं की मेंदूमृत पेशंटच फक्त अवयवदान करतायत आणि जिवंतपणे कुठल्या व्यक्तीला काही अवयवदान करणे फार अवघड असते म्हणून. परंतु शरीरातले काही अवयव असे आहेत जे देवाने काही काही डबल दिलेत, काही काही रिजनरेटिव्ह म्हणजे की परत परत वाढणारे सुद्धा आहेत. त्यापैकी एक म्हणजे किडनी. जसं देवाने 2 किडनी दिली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एक किडनी बऱ्याचदा डोनेट करता येते. सो जेव्हा जिवंत व्यक्ती आपल्या शरीरातली एक किडनी दुसऱ्या व्यक्तीला देतो त्याला सजीव जीवनदान म्हणतात. तशाच प्रकारे लिव्हर मध्ये सुद्धा देवाने लिव्हर हे 70% अराउंड एक्स्ट्रा दिले आपल्याला. सो आणि लिव्हर हा एकच अवयव शरीरातला जो कट केला तरी वाढतो. त्यामुळे एखादा व्यक्ती आपल्या नातेवाईकाला लिव्हरचा 60 ते 70% भाग हा डोनेट करून देऊ शकतो. आणि साधारण 12 आठवड्यामध्ये म्हणजे 3 महिन्यामध्ये परत जो दिलेला उरलेला भाग आहे तो रिजनरेट किंवा म्हणजे वाढतो आणि पुन्हा पूर्ववत झाल्यासारखा होतो. सो हे सजीव जीवनदान आपण याला म्हणतो. सो आता रिसेंटच्या काळामध्ये आतड्यांचं सुद्धा काही काही केसेसमध्ये सजीव जीवनदान करण्यात आलेलं आहे. खरं तर डॉक्टर शैलेश यांनी आपल्याला या चर्चेच्या सुरुवातीलाच सांगितलं की ब्रेन डेथ म्हणजे नेमकं काय. डॉक्टर दिनेश, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की मेंदू मृत्यू म्हणजे ब्रेन डेथ आणि कोमामध्ये काही फरक असतो का, आणि डॉक्टरांकडून कशी खात्री केली जाते की व्यक्तीचं ब्रेन डेथ झालेली आहे? सो बऱ्याचदा लोकांना कन्फ्युजन असतं की मेंदू काम करत नाही, म्हणजे मग तो नेमका कोमात गेला की मेंदू पूर्णपणे मृत झालाय. सो कोमा आणि मेंदू मृत होणे नक्कीच सेम नाहीये. कोमामध्ये जे तात्पुरतं होणे किंवा बऱ्याच काळापुरतं जरी झालं तरी मेंदूची फंक्शनिंग ऍक्टिव्हिटी त्यामध्ये चालू असते. पण मेंदू मृत पेशंट म्हणजे की मेंदूमध्ये बिलकुलच काम करण्याची शक्ती नाहीये. सो हे डिफरन्शिएट करण्यासाठी, वेगळं करण्यासाठी बऱ्याचदा जी महत्वाची टेस्ट केली जाते त्याला ऍपनिया टेस्ट म्हणतात. सो ज्याने 100% हे प्रूव्ह होतं की हा पेशंट हा मेंदू बिलकुल काम करत नाही किंवा मेंदूमृत पेशंट आहे. सो एका व्यक्तीने हे निदान करण्याने सुद्धा भागत नाही. तर गव्हर्नमेंटच्या ज्या नियम आहेत त्यानुसार 2 वेगवेगळे डॉक्टर म्हणजे वेदर न्यूरोलॉजिस्ट असतील, आयसीयूचे स्पेशलिस्ट असतील, फिजिशियन असतील, परंतु ते 2 वेगळे डॉक्टर जे ट्रान्सप्लांट टीमचा भाग नाहीयेत, असे डॉक्टर्स 6 ते 8 तास अपार्ट म्हणजे एका एका व्यक्तीने आता पाहिलं आणि मेंदूमृत म्हणजे ऍपनिया टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि मेंदूमृत घोषित केलं, त्यानंतर पुन्हा 6 ते 8 तासानंतर दुसऱ्या डॉक्टरांनी परत ते सेम टेस्ट करून प्रूव्ह करणं गरजेचं असतं की ही व्यक्ती मेंदूमृत आहे म्हणून. आणि ज्यावेळेस हे दोन्ही कन्फर्मेशन होतात त्यानंतरच ब्रेन डेथ हे डिक्लेरेशन केलं जातं. डॉक्टर शैलेश, खरं तर असं म्हटलं जातं की आपल्या भारतात सध्या अवयव दान करण्याची फार आवश्यकता आहे. काय इतकं महत्वाचं आहे सध्या आपल्या देशात अवयव दान करणं? भारतामध्ये अवयवदान फारच महत्वाचं आहे, कारण आपण खूप पेशंट्सची लाईफ याच्यामधून वाचवू शकतो. तर असं का? कारण कमीत कमी मूत्रपिंडाचा मी मेनली डॉक्टर आहे, तर त्या आजारांमध्ये 8 ते 10 लाख पेशंट्सला दर वर्षामध्ये नवीन किडनी फेल्युअर असा रोग माहिती होतो. आणि त्याच्यापैकी आपल्याला फक्त 8 ते 10 हजारच किडनी दर वर्षाला ट्रान्सप्लांटेशन होतात किंवा किडनी प्रत्यारोपणचं शस्त्रक्रिया होतात. म्हणून जी गॅप आहे ती फार मोठी आहे. आणि जर अवयवदान करणं जर खूप जास्ती प्रमाणात घडलं तर ही जी गॅप आहे ती लवकर पूर्ण भरून जरी नाही काढली तरी बहुतेक किंवा भरपूर पेशंट्सला याचा फायदा होऊ शकतो. आणि जर अवयवदानासाठी जे बाकी गोष्टी असतात की फिटनेस वगैरे, या गोष्टी आपण त्याच्यावर नंतर पेशंट आल्यानंतर विचार करता येईल. आणि त्याच्यामध्ये दुसरी बाब आहे की अ, भारतामध्ये अवयवदानाचा रेट हा बाकी इतर देशांपैकी खूपच कमी आहे. तर म्हणून आपल्यामधून काही लोक पुढे येऊन ह्या गोष्टीला पुढे जाणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर दिनेश, जेव्हा जिवंतपणे आपल्याला अवयव दान करायचे असतात तेव्हा त्यासाठी अर्थात काही निकष असतील. हे निकष कोणकोणते आहेत? सो आता जसं मी लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल तुम्हाला सांगत होतो. सो लिव्हर ट्रान्सप्लांट मध्ये कुठलाही व्यक्ती आपल्या नातेवाईकाला लिव्हरचा 60 ते 70% भाग हा डोनेट करू शकतो. सो त्यामध्ये बेसिक निकष काय की कुठली व्यक्ती तयार झाली म्हणजे लगेच आपण सर्जरीला घेतो का, तर नाही.
साधारण त्याचं वय 18 ते 55 वयोगटातलं लागतं. त्याला स्वतःला कुठला आजार नसावा, स्वतः खूप लठ्ठपणा नसावा किंवा कुठलं व्यसन नसावं किंवा कुठलं मानसिक आजार नसावा. आणि हे बेसिक गोष्टी ओके असल्यानंतर आपण पूर्ण 4 स्टेजमध्ये म्हणजे 4 भागामध्ये त्यांचा वर्कअप करतो. पहिली स्टेज म्हणजे सिंपल टेस्ट असतात, त्याच्यामध्ये हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, HIV, ब्लड ग्रुप चेक करणे, शुगर चेक करणे, अशा प्रकारच्या टेस्टिंग होतात. त्यानंतर स्टेज 2 मध्ये आपण पूर्णपणे लिव्हरचा व्हॉल्यूम चेक करतो, की जो देणार आहे त्याचं लिव्हरचं व्हॉल्यूम किती आहे, उजवा भाग किती असेल, डावा भाग किती टक्के असेल, आणि MRI सुद्धा त्यामध्ये करतो. ते सगळं क्लिअर असल्यानंतर मग आपण छोट्या छोट्या टेस्ट करतो, म्हणजे कोलेस्ट्रॉल, थायरॉइड पासून सर्व टेस्टिंग त्यांचं केलं जातं. त्यानंतर मग आपले जे स्पेशलिस्ट डॉक्टर्स असतात, म्हणजे हार्टचे स्पेशलिस्ट, लंगचे स्पेशलिस्ट, त्यानंतर सायकॅट्रिस्ट, ते सगळे त्यांना डोनरला बघतात. आणि ज्यावेळेस ते सर्टिफाय करतात की नाही, ही व्यक्ती अवयवदान करू शकते, त्यानंतरच मग पुढे अवयवदानाची प्रोसिजर सुरू केली जाते. डॉक्टर शैलेश, जेव्हा जिवंतपणी मूत्रपिंड किंवा यकृत दान करायचं असतं तेव्हा आधी रुग्णाची पूर्ण तपासणी केली जात असावी. ही तपासणी नेमकी कशी केली जाते? तर याच्यामध्ये जो दाता असतो म्हणजे डोनर, तर त्या डोनरचं युज्युअल आम्ही वयोगट 18 ते 65 वर्षांच्या मध्ये आम्ही त्यांना एक्सेप्ट करतो किंवा त्यांना पुढे इन्व्हेस्टिगेशनसाठी घेतो मोस्टली, कारण ते वयोगटातले लोक थोडे फिट असतात आणि त्यांना कॉम्प्लिकेशन्सची भीती थोडी कमी असते. तर या वयोगटा व्यतिरिक्त ब्लड ग्रुप मॅचिंग एक महत्वाची बाब असते. आणि ते लोक जर घरातली मंडळी पाहिजे, म्हणजे रिलेटिव्स, फॅमिली रिलेटिव्स असली पाहिजे. त्यांच्या टेस्टिंग्समध्ये आम्ही काय घेतो, तर त्यांचं जनरल चेकअप, हृदयरोग काही आहे का, मधुमेह काही आहे का, रक्तदाबाचा काही आजार आहे का, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण पुढे जाऊन हे आजार त्यांना मूत्रपिंड दिल्यानंतर या आजारांमुळे परत काही दुसरे नवीन आजार व्हायला नको याची आम्हाला खात्री घ्यावी लागते. आणि त्यासाठी आपण या सगळ्या टेस्टिंग करतो. डॉक्टर दिनेश, जेव्हा अवयवांचं प्रत्यारोपण केलं जातं या प्रक्रियेपूर्वी जो दाता असतो आणि जो प्राप्तकर्ता असतो या दोघांनीही कोणती काळजी घ्यावी, आपण काय सल्ला द्याल? सो जे लिव्हरचे अवयवदान सजीवपणे करतात, म्हणजे लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हा देणारा व्यक्ती हा हेल्दी असतो, हे आपण नक्कीच काळजी घेतो. त्यामुळे त्यांना रिकव्हरीला बऱ्याचदा त्रास होत नाही. साधारण 2 ते 3 दिवस आयसीयू मध्ये ऑब्झर्व्ह केल्यानंतर 3 ते 4 दिवस आपण त्यांना वॉर्डमध्ये ठेवतो. मोस्ट ऑफ द आपले पेशंट हे 6व्या 7व्या दिवशी डिस्चार्ज होतात. त्यानंतर 2 आठवडे आपण त्यांना आराम करण्यासाठी सांगतो. आणि मग रुटीन कामं, म्हणजे बरेचसे पेशंट जे दाते असतात, डोनर्स, ते बऱ्यापैकी आपले रुटीन कामं सुरू करून देतात. तरी सुद्धा साधारण पहिले 2 ते 3 महिने जेव्हा लिव्हरची रिग्रोथ होत असते, लिव्हर रिजनरेट होत असतो, त्या काळामध्ये कच्चं खाणं अवॉइड करणे आणि साधारण 8 ते 10 किलोच्या पेक्षा जास्त वजनदार गोष्टी न उचलणे, एवढं आपण त्यांना काळजी घ्यायला सांगतो. आता उरलं ज्यांना लिव्हर भेटलाय, म्हणजे जे प्राप्तकर्ता असतात रेसिपियंट लिव्हरचे, त्यांना थोडं रिस्ट्रिक्शन थोडेसे जास्त असतात. सो म्हणजे काय की जे कच्चं न खाणे वगैरे ते तर आहेच, परंतु मास्क वापरणे, त्यानंतर इम्युनिटी त्यांची थोडीफार कमी केलेली असते, कारण त्यांचं लिव्हर त्यांचं स्वतःचं नसतं. म्हणून काही एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घेणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, आणि ते टप्पे, हे सुद्धा जे रिस्ट्रिक्शन असतात ते हळूहळू आपण शिथिल करतो. म्हणजे सुरुवातीला साधारण 1 महिन्यानंतर थोडे रुटीन, म्हणजे नातेवाईकांना कमी प्रमाणात भेटणे, आणि 3 महिन्यानंतर बऱ्याचदा सर्व गोष्टी ह्या नॉर्मल लाईफ सारख्या केल्या जातात त्यांच्यामध्ये. फक्त काही गोळ्या असतात जे त्यांना आयुष्यभर घ्यायला लागू शकतात. डॉक्टर शैलेश, जेव्हा आपण यकृताचा काही भाग दान करतो तेव्हा आपण आधीसारखं आयुष्य जगू शकतो का? हो, नक्कीच. याच्यामध्ये भरपूर रिसर्च झालेला आहे. आणि खूप रिसर्च नंतर, खूप स्टडीज केल्यानंतर याच्यावर असं बघितलं गेलं आहे की जे पेशंट्स डोनर आहे, तर त्या डोनर्सचं आयुष्य नॉर्मल जे आपले ह्युमन बिईंग्स आहे आणि त्यांच्या आयुष्यापेक्षा जास्ती बघितलं गेलं आहे. कारण की ते एकतर त्यांच्या टेस्टिंग नियमितरित्या होत राहतात, आणि ते कुठलाही आजार झाला तर त्याचा आपल्याला लवकर माहिती होतं, म्हणून त्यांच्यावर उपचार लवकर होतात. यामुळे त्यांना बेटर, लवकर आणि जास्ती आयुष्य मिळतं. खरं तर ना डॉक्टर, असा एक समज आहे की अवयवदान केल्यानंतर प्रजनन क्षमता कमी होते.
हा समज आहे, गैरसमज आहे आणि तथ्य काही आहेत आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर दिनेश. नाही, नक्कीच नाही. अशा बेसिकली जी सर्जरी होते ती वरच्या भागात होते. म्हणजे जर भले लिव्हर डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट ज्यावेळेस होतं, सो दुसरं की त्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की लिव्हर हा रिग्रो होतो. त्यामुळे जेवढं लिव्हर दिलं तेव्हा बऱ्यापैकी परत रिजनरेट साधारण 3 महिन्यातच होतो. त्यामुळे त्याचा आणि प्रजनन क्षमतेचा तसा काही डायरेक्ट संबंध सुद्धा नाही. आणि असे बरेच उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये 18 वर्षाच्या मुलीने सुद्धा वडिलांना अवयवदान केलंय. आणि म्हणजे मुलाने सुद्धा वडिलांना अवयवदान केलंय, मुलाने आईला दिलंय आणि त्यानंतर त्यांचं लग्न वगैरेही झाले आहेत. आणि म्हणजे त्यामुळे हा प्रश्न कॉमनली विचारला जातो की पुढे मुलं बाळ होण्यासाठी काही विषय होऊ शकतो का, तर तसं काही नसतं. अगदीच. खरं तर डॉक्टर, आज आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आम्हाला अवयवदानाविषयी खरं तर सर्व काही आणि एवढी सखोल माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. मी G24 तासला धन्यवाद करू इच्छितो मला आज या कार्यक्रमाला बोलवल्याविषयी. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा G24 तास.